दरम्यान हे बाबरी मशिदीचं प्रकरण नेमकं काय आहे त्यावरही एक आपण धावती नजर टाकूयात। अयोध्येमध्ये ही बाबरी मशीद आहे। 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत भाजप आणि विश्व हिंदू परिषदेनं एक रॅली काढली होती आणि या रॅलीच्या दरम्यान कारसेवकांनी या सगळ्या ठिकाणी जे कुंपण होतं ते तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि तिथली कथित मशीद पाडली। 1.5 लाखपेक्षा जास्त लोक त्यावेळेला उपस्थित होते। कारसेवकांचा हा जो बाबरी मशिदीला वेढा पडला होता त्यावेळेला आणि कित्येक वर्ष या संदर्भातलं आंदोलन हे सुरू होतं। यावेळेला लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हे या रॅलीचं नेतृत्व करत होते। पोलिसांच्या बंदोबस्तानंतर सुद्धा बाबरी मशिदीवर कारसेवक आणि कार्यकर्त्यांनी चढाई केली आणि कारसेवकांनी बाबरीचे जे घुमट होते ते पाडून टाकले। या सगळ्या संदर्भात एकूण 68 जणांवर त्यावेळेला ठपका ठेवण्यात आला होता। यात भाजपच्या सर्वच दिग्गज नेत्यांचा समावेश होता, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांचा समावेश होता। बाबरी मशिदीची ही जी जागा आहे ती मूळ रामजन्मभूमी आहे असा कारसेवकांचा तेव्हापासूनचा, त्यापूर्वीपासूनचा खरतर दावा। मुघलांनी त्या जागी मशीद उभारल्याचा हिंदू नेत्यांचा दावा आहे।